नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत सायली अर्जुन पोहोचलेले आहे संतोषच्या बायकोला भेटण्यासाठी. तिथे गेल्यानंतर संतोषची बायकोला जेव्हा कळतं की हाच अर्जुन वकील आहे, यानेच केलेल्या खुनाचा गुन्हा तिच्या नवऱ्यावर आला आहे, तर ती फार संतापते आणि अर्जुनला कॉलर धरून विचारू लागते जाब की माझ्या नवऱ्याला तुझ्या केलेल्या गुन्ह्याची शिक्षा का देत आहेस तू. तर तो तिला म्हणतो ऐकून घे. सायली त्यांच्या दोघात पडते आणि तिला थांबवून सगळी हकीकत सांगायला सुरुवात करते की पहिले तुम्ही शांत व्हा, मग आपण बोलू. इथे इमोशनल झालेला असतो अश्विन आणि अस्मिताला म्हणत राहतो की आपल्याच दोघांच्या बाबतीत अशी घटना का घडावी, आपल्याला प्रामाणिक आणि असे सच्चे जीवनसाथी का मिळाले नाही, आपण कुठे कमी पडलो. तर अस्मिता त्याला समजून सांगते की मीच हा विचार करत होते की मी कुठे कमी पडले, पण माझ्या लक्षात आलं आहे की मी प्रामाणिक राहिले, पण समोरची व्यक्ती कमी पडली, आपण नाही पडलो. आपण तर प्रामाणिकपणे त्यांच्यावर हवं तेवढं प्रेम केलं. अस्मिता इथे अश्विनची समजूत घालत असते की इथून पुढे आपण आपल्या फॅमिलीसाठी जगायचं. मम्मा आहे, आजी आहे, बाबा आहे, सगळेजण आपल्यावर किती प्रेम करतात, सायली अर्जुन आपल्यासाठी किती धडपडतात, त्या सगळ्यांकडे बघायचं आणि आपण आपलं आयुष्य नव्याने सुरुवात करायची. मला माहिती आहे की मी माझ्या नवऱ्याशिवाय कशी जगणार, कारण मला साथ देणारे माझे आईबाबा आणि तुझ्यासारखे भाऊ पण आहे, त्याच्यामुळे मी आता खंबीर व्हायचं ठरवलं आहे माझ्या बाळासाठी. आईवडील हे सगळं लांबून पाहत असतात आणि त्याच वेळेला अन्नपूर्णा आजीचा व्हिडिओ कॉल आलेला असतो. ते दोघंजण आत जातात आणि व्हिडिओ कॉलवरती सगळं काही आजीने पाहिलेलं असतं. अश्विनला ती समज देत असते की तू खंबीर उभा राहा आणि इथून पुढे स्वतःला एकटं समजू नको, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी असणार. अश्विन आणि अस्मिता बाबतीत जे काही घडले ते सगळं वाईटच आहे, पण तरीही घरची सगळी मंडळी त्यांना साथ देणार, त्यांना एकटं पडू देणार नाही याची खात्री त्यांनी बाळगावी असंही सांगितलं जाते घरच्यांकडनं. आणि आजी तर विशेष सांगते की खरंच तू तुझी काळजी घे अश्विन, तू डॉक्टर आहेस, स्वतःची पण काळजी घे, घरच्यांची घे, आनंदी राहा. सगळ्यांची साथ असलं तर आम्ही दोघेही नक्की सांभाळू स्वतःला, असं दोघंही आश्वासन देतात. अर्जुन सायली आता सगळी घडलेली हकीकत इथे संतोषच्या बायकोला सांगू लागतात. तुमच्या नवऱ्याला कोणतरी सध्या खूप पैसे देत होतं, खरं आहे का. तर ती म्हणते हो, माझ्या हृदयाला एक होल आहे, माझ्या हृदयाच्या ऑपरेशनसाठी माझा नवरा हा सगळं धडपड करून काम मिळवत होता, पैसे मिळवत होता, असं त्याचं म्हणणे. माझा नवरा चोऱ्यामाऱ्या करू शकतो पण कुणाचं खून नाही करणार, एवढा मला विश्वास आहे. हा खून यांनी केलेला नाही हेही मला माहिती. अर्जुनचंही तेच म्हणणं आहे, मला माहिती त्याने खून केलेलं नाही, तो कुणाच्या दबावाखाली हे सगळं करतो हेही मला माहिती. मला त्याला सोडवायचे, आपण आता प्रयत्न करायला हवे त्याला सोडवण्यासाठी. इकडे प्रियाला मात्र आता नवीनच युक्ती सुचली. तिला माहिती आहे की घरातल्यांनी जर तिला काहीतरी ठेवून घेतलं, सायली अर्जुनने तिला ठेवून घेतलं, तर तिला असं वाटायचं की सगळेजण पुन्हा तिला प्रेम करतील, तिला घरात जागा देतील, पण घरातले जागा देत नाही, उलटं एकावर एक शॉक देत आहेत प्रियाला. ही गोष्ट प्रियाच्या लक्षात आली. तर प्रियाचं असं म्हणणं आहे की आता जी प्रॉपर्टी आता तिच्या बापांनी तिच्या नावावर केली, म्हणजे रविराजनी, तिचे पेपर वगैरे एकदम सेफ ठिकाणी नेऊन ठेवायला हवे. तर ती आता ते कागद काढण्यासाठी अश्विनच्या खोलीकडे जायचा विचार करते, पण त्याच वेळेला रविराज संतापतो आणि बायकोला म्हणू लागतो की अश्विनने ही शिक्षा का भोगावी आपल्या मुलीची. मला असं वाटतंय अश्विनला ह्या सगळ्यातनं मोकळं करायला हवं. अश्विनला आपण डिवोर्स घ्यायला भाग पाडू आणि ह्या बाबतीत प्रियाशी आपण बोलू की अश्विनला तू मोकळं करून टाक, त्याला हरकत देऊन डिवोर्स देऊन. तर आणि हीच गोष्ट इथे प्रतिमालाही पटते आणि तिच्याशी बोलण्यासाठी आपण स्टोर रूममध्ये जायचं का असं म्हटल्यावर लगेचच प्रतिमा म्हणते हो जाऊया. रविराजसोबत तीही स्टोर रूमच्या दिशेने निघते. पण आता इथे प्रियाने बघितलं की अश्विन हा एमर्जन्सी आल्यामुळे आता हॉस्पिटलला जायला निघाला आहे आणि काही योगायोग तिला आता ते पेपर पण त्या खोलीतनं मिळवायचे, म्हणजे तिला चान्सच मिळाला. तो गेल्याचं पाहिल्या ती लगेचच त्याच्या खोलीत जाते, त्याच्या खोलीतनं सगळं तिचे पेपर्स घेते. ते पेपर घेऊन ती लगेच आता विचार करते की अशा ठिकाणी ठेवायला हवे जिथं कोणीही पोचू शकणार नाही. आणि ते पेपर घेऊन ती लगेचच घाईने तडतडीने निघालेली असते आणि ती वाटेमध्ये पाहते तर काय समोरून तिला येताना दिसतात रविराज आणि प्रतिमा. त्या दोघांना पाहून ती घाबरते. आता ह्या दोघांनी जर मला इथे पाहिलं तर ते काहीतरी मला प्रश्न विचारतील, मला त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यावे लागेल, माझ्या हातात काय ते पण मला विचारतील. आता काय करू. मग ती एका खोलीत लपते आणि ते दोघंजण त्याच दिशेने चालले असं त्यांचं लक्ष नसतं. प्रिया त्यांच्या डोळ्यासमोरून दुसऱ्या खोलीमध्ये घुसते आणि त्याच वेळेला ती गेल्यानंतर प्रतिमा आणि रविराज खोलीत स्टोर रूमच्या दिशेने गेल्यानंतर लगेचच खोलीतनं बाहेर प्रिया येते. त्यांना जाताना पाहते, लगेच तिथून पळ काढते आणि ती एका ठिकाणी अशी जाणार आहे जिथे ते पेपर तिला लपवायचे. आता रविराजाकडे खोलीत पोहोचतो आणि पाहतो तर काय प्रिया कुठेच नाही. घरभर तिची शोधाशोध सुरू होते.
इकडे आता आपलं अर्जुन आणि सायली एकदम व्यवस्थित संतोषच्या बायकोला घोळात घेतात. तिने कबुली दिली आहे की माझा नवरा माझं नक्की ऐकल, तर आपण त्याला भेटून त्याच्याकडनं सगळं काही कबूल करून घेऊया. आणि त्याला बाहेर काढण्यासाठी अर्जुन म्हणतो मी स्वतः प्रयत्न करेल. राहिला तुझ्या ऑपरेशनचा विषय, तर ते ऑपरेशनही आमच्या अन्नपूर्णा ट्रस्टकडनं केलं जाईल. तुझा सगळा खर्च पण केला जाईल. फक्त तू आता संतोषला साक्षी द्यायला तयार कर. मग ती म्हणते हो चालेल. आणि त्याच वेळेला रविराजकडनं फोन येतो अर्जुन सायलीला की प्रिया फरार झाली, घरात कुठंच नाही, किती शोधलं तरी सापडत नाही. ते दोघंही तिला शोधायला निघतात. आणि इथे पाहतो तर काय प्रिया एका शेतात गेली. त्या शेतामध्ये तिने खड्डा खणला. त्या खड्ड्यामध्ये तिचे पेपर्स वगैरे जे होते ते सगळे दाबून टाकले. आणि त्याच्यावर एक मोठा असा दगड ठेवला, म्हणजे कुणाला कळू नये की इथे काय आहे. तिला निशाणी राहील की ह्या दगडाखाली मी पेपर पुरले. पण त्याच दिशेने कृष्णा जात असते. कृष्णाचं लक्ष जातं ही तर प्रिया. मग ती लगेच सायलीला फोन करून सांगू लागते की प्रिया माझ्या शेतात काय करते काय माहिती, काय खणते काहीतरी करते. तर सायली अर्जुन म्हणतात तू तिच्याकडे लक्ष दे बरं, काय करते तिचा कानोसा घे. आणि लगेचच ती म्हणते बरं मी काय काय होते सगळं बघते आणि तुम्हाला सगळं काही सांगते. लगेचच ती आता निघाली आहे प्रियाचा पाठलाग करत. प्रिया मशाल घेऊन निघालेली असते. तिला रस्ता कुठला आहे तोच कळेना. मग ती शोधाशोध करत असते आणि काटेरी बाबळीच्या याच्यात ती जाऊन पडते. धडपडलेली पाहून प्रियाला कृष्णा हसू लागते आणि म्हणते तू इथे काय करते. तर ती म्हणते अगं माझ्या मागं गुंड लागली होती, मी खूप घाबरले, माझा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मी इथे लपले. हे सगळं ऐकल्यावर मग इथे म्हणते अच्छा असं झालं का, बरं तुला इतकं लागलं आहे, तुला काहीतरी मलमपट्टी करायला हवी, तर माझ्यासोबत चल मी तुला मलमपट्टी करून देते. तर प्रिया म्हणते हो मला चल ना बाहेर घेऊन, मला काहीच कळत नाही किती लागलं आहे बघ. इतकं ओरखडलेलं असतं त्याच्यावरती मलमपट्टी करायचं नाटकाने कृष्णा तिला तिच्या जवळच्या एका शेतातल्या घराजवळ घेऊन जाते. तिथल्या काकांना सांगते की यांना ना लेप लावा कारण यांना खूप लागले वगैरे असं खानाखुना करून. इथे ना कृष्णा सांगत असते स्पेशलवाला लेप म्हणजे ज्यांनी त्रास होईल असा. आणि ते कोड लँग्वेजमध्ये इथे आपली कृष्णा त्या मावशी काकांना सांगत असते. मावशी काका मग आता प्रियाला घरामध्ये चल म्हणतात आणि तुला छान आयुर्वेदिक लेप बनवून लावतो असंही सांगतात. त्यांना आत काढून दिल्यानंतर इथे कृष्णा येते जिथे तिने प्रियाला पाहिलं होतं. आता प्रिया इथे नक्की काय करत असेल, अंधारात शोध करू लागते. तर ना इथे कृष्णाची गाय येते आणि ती कळत नकळतपणे इथे कृष्णाला सांगू लागते की बघ काय. लगेच कृष्ण तिथे जाते आणि कृष्णाला तिथे कॉईन सापडतो. हा तोच कॉईन जो तन्वीला पूर्ण आजीने दिलेला असतो. पण आता हा इथे काय करतोय, म्हणजे इथे नक्कीच तिने काहीतरी आणून पुरलं असावं असा ती अंदाज बांधते. आणि कोणीतरी कुदळी पण इथे ठेवली म्हणजे इथे खणल्याचा अंदाज आहे असा अंदाज घेत घेत ती ना तिथे उकरू लागते. तिला ना त्याच्यामध्ये काही पेपर्स पिशवीमध्ये गुंडाळलेले सापडतात. आता हे पेपर वाचणं कृष्णाची बस की बात नाही, कारण कृष्णाला वाचताच येत नाही. पण ती एक नवीन युक्त्या काढते की जर आपण याचा फोटो सायली अर्जुनला टाकला तर त्यांना नक्कीच कळेल. मग ती फोटो काढून इथे सायली अर्जुनला पाठवते. आता हा फोटो कसला आहे म्हणून सायली अर्जुनला दाखवू लागते. त्याच वेळेला तिथे रविराज पोचलेले असतात. रविराजला लोकेशन दिलेलं असतं, त्याच लोकेशनवरती बरोबर पोचतात आणि कृष्णाला म्हणू लागतात की तू इथे काय करते तू. मग ती सांगू लागते की मी प्रियाला इथं पाहिलं होतं म्हणून मी ते शोधू राहिले काय आहे, तर मला हे पेपर्स सापडले. आता हे सगळे पेपर्स कसले असा प्रश्न सायली पण विचारते. मग दोघंजणं स्पीकरवर फोन टाकून रविराजशी बोलू लागतात. रविराज आणि कृष्णा सायलीशी बोलू लागतात. तर हे तेच पेपर आहे जे रविराजने प्रॉपर्टी प्रियाच्या नावावर जे म्हणजे त्यांच्या मुलीच्या नावावर केली होती. ते सगळे पेपर तिने इथे आणून पुरून टाकले, म्हणजे नक्कीच हे कुणाला कळू नये, ते पेपर्स तिच्याकडे सेफ राहावी, ती प्रॉपर्टी तिला तिच्याजवळ तिच्या ताब्यात ठेवायची याचा अर्थ. हे सगळं ऐकल्यानंतर इथे सायली अर्जुन म्हणू लागतात की ते पेपर्स काका तुमच्याकडे व्यवस्थित ठेवा. आणि कृष्णाला आता इथे एक नवीन युक्ती सुचली आहे प्रियाला चांगला धडा शिकवायची. मग नक्की काय, तर ती म्हणते पाहतच राहा मी काय करते. आता इथे ओरखडा पडलेला असतो प्रियाच्या हातांना तोंडाला, जिथे जिथे ओरखडलेलं जखमेचे निशाण असतात ना तिथे त्या मावशी लेप लावू लागतात. आता ते लेप लावलं थंड वाटेल ना, तर मावशी म्हणते हो वाटेल असं प्रियाला सांगतात. आणि प्रिया म्हणू लागते अरे हे तू बरोबर उलटं होते, मला हे सगळे लेप लावल्यावर खूपच जास्त आग होते. मग ती पाणी शोधत घराच्या बाहेर येते. पाण्याने स्वतःचा चेहरा आणि हातपाय धुवू लागते, पण ते काही केल्या जातच नाही. आता तिथे कृष्णा आपल्या प्रियाला भेटते. तर प्रिया म्हणते तू असं का केलं माझ्यासोबत, मुद्दाम असा लेप लावला आणि मला त्रास होईल असा.
तर प्रियाला इथे कृष्णा धाडा शिकवण्यासाठी तिच्या कानाखाली लावते आणि म्हणते, तू जी कर्तृत्व केली आहे तिच्यापेक्षा हा केलेला जो काही गुन्हा आहे तो फारच कमी आणि क्षुल्लक आहे. मी तर तुझ्या बाबतीत काहीच असं कठोर वागली नाही. तू तर माझ्या शेतामध्ये इतकं उकरून ठेवलं आहे घुशीसारखं. मला माझं शेत नांगरून पाहिजे. तुझ्यासाठी मी माझे बैल मी पुन्हा जुतणार नाही नांगराला. तर तू हे सगळं नांगरून दे. तर ती म्हणते, हे काय बोलते, मी कसं काय देणार? तर ती म्हणते, तुलाच द्यावं लागेल. आता इथे प्रिया पळ काढण्याचा प्रयत्न करते आणि तिला दगड मारून तिला जखमी करून इथे कृष्ण थांबवते आणि जुतते मग ती नांगराला. आणि सायली अर्जुनला कॉल करून सांगू लागते, हे बघा मी प्रियाला काय शिक्षा दिली, तिला नांगराला झुपले मी. आता ही माझं पूर्ण शेत नांगरून देईल तेव्हाच मीला इथून घरी जाऊन देईल. बघता बघता अख्खी रात्र प्रियाकडनं ते शेत कृष्णाने नांगरून घेतलेलं असतं. आणि हे सगळं काही सायली आणि अर्जुन व्हिडिओ कॉलद्वारे पाहत असतात, मजा घेत असतात. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार. ज्यावेळेला सकाळी सकाळी तन्वी घरी पोचते तर सायली तिला प्रश्न विचारते, कुठे गेली होती? तर ती म्हणते, तू मला प्रश्न विचारायची नाही, मी कुठेही जाईल, काहीही करील. तर इथे तुझ्या पापांचा घडा भरत आला आहे, तू आता वाटच पाहा तुझ्या बाबतीत मी काय करते. असं जेव्हा सायली प्रियाला धमकी देते तर प्रिया म्हणते, तू काय मला शिक्षा करणार? मीच माझी विजय कसा होईल ते मी स्वतः ठरवलं आहे, तसंच मी करणार आणि माझा प्लॅन पुढचा मी तयार पण केला आहे, असं सांगते आणि निघून जाते. तिच्या हातातनं एक पेपरचा तुकडा खाली पडतो. ज्यावेळेला सायली आणि प्रियाची धडक होते आणि त्या पेपरच्या तुकड्याला इथे प्रियाच्या नकळतपणे सायलीने उचललेलं असतं. त्याच वेळेला आनंदीचा फोन येतो. आनंदीकडनं कळतं की सदामयनाच्या मागे एक गुंड लागला आहे आणि ते गुंड दवाखान्यात त्यांना घेऊन चालले. मग दवाखान्यात काय न्यायचं काम त्यांना? गुंडांना तर किडनॅप केल्यानंतर बाहेर न्यायला पाहिजे. आता इथे सायलीनं तो पेपर वरती काय लिहिलेलं असतं ते अश्विनला दाखवते. अश्विन म्हणते, हे स्लो पॉयझनचं पेपर आहे, याच्यावर स्लो पॉयझन असं नाव लिहिलं आहे, हे कोणाला द्यायचं आहे? तर प्रिया इथे सायली त्याला काहीच सांगत नाही. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू.